2024च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने 70 जागांपैकी जवळपास 46 जागा मिळवत जोरदार मुसंडी मारली. त्यामध्ये भाजपला 17 जागा, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 18 तर शिंदेंच्या शिवसेनेला 7 अशा जागा मिळाल्या होत्या. मित्रांनो, जवळपास 2.5 ते 3 वर्ष मुख्यमंत्री पदावर असून सुद्धा उपमुख्यमंत्री सध्याचे एकनाथ शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यात फारसं यश आलं नाही, हे या 2024च्या विधानसभा निकालावरून दिसून आलं. तेव्हापासून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाने पक्षाचा विस्तार करण्याचा चंग बांधलेला दिसून येतोय. त्याचाच एक प्रत्यय म्हणजे शिवसेना नेत्यांचे सोलापूर जिल्ह्यात वाढलेले दौरे व पाठीमागच्या राज्यसभेवर दिग्गजांची नावं चर्चेत असताना सुद्धा सर्वसामान्य पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या सोलापूरच्या प्राध्यापक ज्योती वाघमारेंना दिलेली संधी. या सर्व प्रयत्नातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढवायचे हे हळूहळू सिद्ध होते. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेना ऑपरेशन टायगर राबवत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे भगीरथ भालके यांचा संभाव्य शिवसेना प्रवेश. आणि या प्रवेशाची काय आहे इनसाइड स्टोरी हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी विक्रम, तुम्ही पाहताय युवा महाराष्ट्र न्यूज. 2014 पर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असं म्हटलं जायचं. पण 2014 नंतर राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि तिथून पश्चिम महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झालेली आपण सर्वांनी बघितली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे नेते हे भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागले आणि 2014 नंतर शिवसेना सुद्धा भाजपच्या बरोबर सत्तेत होती. पण कोकण, मुंबई व मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाला पक्षाचा विस्तार करण्यात फारसं यश आलेलं नव्हतं. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार शिवसेनेकडे होते आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्रात फक्त 13 आमदार निवडून आले, तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या कमी होऊन फक्त 5 आमदारांवर आली. सोलापूर जिल्ह्यात सांगोला विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता त्या मतदारसंघात शहाजीबापू पाटील यांचा अटीतटीचा लढतीत विजय झाला होता व त्यांच्या रूपाने शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यात 1 जागा मिळवली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारली असली तरी शिंदे सेनेला सोलापूर जिल्ह्यात एकाही जागेवर यश मिळवता आलेलं नाही आणि अजितदादांच्या अपघाती निधनामुळे पश्चिम महाराष्ट्रात स्ट्रॉंग मराठा चेहरा नसल्याने आणि भारतीय जनता पक्ष कधीही आपल्याला राजकीय धोबीपछाड देईल याची पूर्ण कल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना असल्यामुळेच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली. त्याची छोटी झलक आपण नगरपालिका निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, 12 नगरपालिकांपैकी जवळजवळ 3 नगरपालिकेत शिंदेचे नगराध्यक्ष निवडून आले, तर पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेले दोन्ही नगराध्यक्ष हे आमचेच आहेत असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भगीरथ भालके शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात रंगत असताना भालकेंनी मात्र पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिका निवडणूक तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर लढवत दोन्ही नगरपालिकेत सत्ता मिळवली. पंढरपूर सारखं शहर जिथं लाखो करोडो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात, त्या शहराची नगरपालिका सुरळीत चालवायची असेल तर सत्तेतल्या पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे भगीरथ भालकेंना पक्क ठाऊक आहे. त्यामुळे भालके लवकरच शिवसेनेची वाट धरणार आहेत असं त्यांच्या समर्थकातून बोललं जात आहे आणि त्याला कारण म्हणता येईल की भगीरथ भालकेंची शिवसेना नेत्यांबरोबर वाढलेली जवळीक. भगीरथ भालकेंचा जर शिवसेनेत प्रवेश झाला तर त्याचा शिवसेनेला काय फायदा होऊ शकतो ते आपण बघू. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालकेंचा जरी दोन्ही निवडणुकांत निसटता पराभव झालेला असला तरी त्यांच्या मताचा टक्का हा प्रत्येक निवडणुकीत वाढलेला दिसून आलाय. त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीत भालकेंच्या रूपानं शिवसेनेला इथली जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. अर्थात भाजप व शिवसेना सत्तेत एकत्र असल्याने 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षाची भूमिका नक्की काय असणार यावर भगीरथ भालकेंचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे भालकेंचा शिवसेना प्रवेश जर झाला तर 2029ला काय होणार याची चर्चा मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात जोरदार होईल यात शंका नाही. मंडळी, एकूणच काय तर नगरपालिका सुरळीत चालवण्याबरोबरच 2029च्या विधानसभा निवडणुकीची दिशा सेट करण्यात भगीरथ भालकेंना यश येणार का हे बघावं लागणार आहे. मंडळी, भगीरथ भालकेंच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.